मग मम्मीनं बघितलं, मम्मी म्हणजे चिरकायचंच कळना, असा गळफास घेतलेला होता, चिरकायचंच कळना. तू होते तिथे तेव्हा? होते, पण असं वाटतच नव्हतं असं गेल्यावर बर. भेटते तर कसं कसं पण येऊन भेटते तर मला कसं भेटते ते? असं, म्हणजे लय लाड करतात. माझ्या भाऊन माझा लाड होता जास्त. पप्पा काय म्हणायचं तुला? काय नको, नुसतं पोलीस होऊन दाखव म्हणायचे मला. आता पप्पा तुझे गेले तर काय काय फिश कमी गेले पप्पा तुझे? कर्ज होतं, 15-15 मिनिटाला फोन असायचा सारखं. अर्धा तास आम्हाला, अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फोन येत, असं म्हणजे दमच नव्हता. सकाळी उठलं फोनच, एकदा फोन डबल घेतला. असं रडायचं पण, म्हणजे असं आम्ही रानात आलो की सुट्टी दिवशी ती रडायचं गळा धरून धरून. मम्मीच्या बी माझ्या बी रडायचं. मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचा फोन येतय काय होतंय, तर सांगत नव्हतं, गप्प बसायचं. असं म्हणजे सहन करायची ही होती त्यांच्याकडे. मग त्यांनी सहन केलं असं केलं. म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय. सरकारकडून काय मागणी आहे तुझी? जसं माझे पप्पा गेले तसं कोणाची जाऊ नये, हीच आहे. नुकसान शेतात झालं तुमच्या? हो, सगळं ऊसात पण पाणी आहे, पेरूत आहे, लिंबूने सगळीकडे पाणीच पाणी आहे. आणि पेरूला पाणी लागून आळ्या लागल्या त्या.